आर्याला बोलवले मी इकडं. काय? जाऊ बाई. अगं आर्या, किती वेळ लावलास तू यायला? अहो घरी आई नाहीये ना, त्यामुळे घरातली सगळी कामं उरकून आली बघा. बरं ठीक आहे, मला सांग, तू काल रात्री आपण माझ्या ऑफिसमध्ये गेली होतीस ना? काय झालं तिकडं? अप्पी कलेक्टरच्या पदाला आहे ना, अगदी योग्य न्याय देते बरं का. लोकांना समजून घेणारी अप्पीसारखी दुसरी व्यक्ती मी बघितलीच नाही. अगं आर्या, बोल ना, काय झालं? नाही, काही नाही झालं. तिथे कामच चालू होतं. अप्पीने गडावर अडकलेल्या मुलांना सुखरूप घरी पोहोचवलं. हो का? अहो वंस आहेतच कामात हुशार, असं धडाडीनं कामं करतात त्या. हो ना, बाकीचे काही कमी आहेत का? म्हणून तू आता तिचं गुणगान गायला लागलीस? ताई, मी आपलं असंच म्हणत होते. नाही मोना, तू बरोबर बोलतेस. खरंच तिने कामाच्या पद्धतीने सगळ्यांची मनं जिंकून घेतलीत बघ. हो आर्या, पण त्या कामामुळे आपण आणि भाऊजी एकत्र नाही आले पाहिजेत. ते कसं होणार? त्यासाठी आपल्याला तिच्या कामाची पद्धत बिघडवावी लागेल. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला जाऊबाई? हे बघ आर्या, अगं कामामुळे आपण आणि भाऊजी एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही करून आपल्याला तिच्या कामाची पद्धत ही बिघडवावी लागलच. हो, हे खरंय. आर्या, असं जर झालं नाही ना, तर पुन्हा आपण ना जोमाने कामाला लागल आणि भाऊजी तिचं कौतुक करत करत कधी जवळ येतील ना, ते कळणार पण नाही आपल्याला. तुम्ही कशाला काळजी करताय? मी असताना असं काहीच होऊ देणार नाही. आजच यावर काहीतरी उपाय काढते मी. निघते मी. अरे अमोल, हो की, पण तुझ्या मोमाला सापडेल का चॅनेल आज? हो मामा, मोमाला नंबर माहीतच नसणार, कारण ती नुसती गाणी बघते ना. कराय कराय. तुम्ही मला मुद्दाम चॅनलचा नंबर सांगत नाही आहात ना? नाही नाही, मामाला नंबर अजिबात माहित नाही. हा, बिलकुल नाही. अमोल, अरे बातम्या लागल्या का अजून? काय आहे? अगं बातम्या लाव म्हटले ना, बातम्या लावायच्या. अहो बापू, मला चॅनल माहित नाही आणि छोटे सरकारांनी मलाच लावायला सांगितलंय. अगं मोना, कधीतरी माहिती मिळावी म्हणून टीव्ही कडे बघत जा की. अहो तुम्ही खाली उतरत असताना आम्हाला लागली. समजलं की अंधारात दीदीची बातमी लागली. उतरणं शक्य नाही. त्याचबरोबर थंडीने आणि भुकेने आमची अवस्था खूप खराब झाली होती. मात्र कलेक्टर अपर्णा मॅडमने आम्हाला धीर दिला. अरे हो, अमोल तू किती गोंधळ घालतोयस? मा, तुझी बातमी लागलीये. बाळा, मग बघूया की आपण ओरडतोयस कशाला? बद्दल तुम्ही आणखी काय सांगू शकाल? असंच न उतरता राहिलो ना, तर भुकन थंडीनं जीव जाईल आमचा, असंच वाटलं होतं आम्हाला. म्हणून आम्ही असं ठरवलं की आज रात्रीच उतरायचं. पण आपल्या मॅडमनं संयम बाळगून आम्हाला यातनं वाचवलं. आपण एकदा या प्रसंगातून गेलेल्या मुलांच्या आई वडिलांशी बोलूयात. कॉन्टॅक्ट केलं तेव्हा मला कळलं की खुद्द कलेक्टर बाई याच्यामध्ये लक्ष घालतात. मग बाई मी निर्धास्त झाले हो. आणि मुख्य म्हणजे आमची मुलं घरी सुखरूप आली, याच्यापेक्षा काय अपेक्षा आहे आमची? वाह अप्पे, अगं म्हणूनच मला पहिल्यापासून वाटतं की तुझा जन्म ना या समाजात चांगला बदल घडावा म्हणूनच झालाय. मग नुसता बदल नाही विना काका, अपर्णा नेहमीच सकारात्मक आणि लोकांच्या फायद्याचा बदल घडवत आली. आणि विनायकराव, माझ्या आप्यानं कामात नेहमी स्वतःला सिद्ध केलंय बरं का. बापू, अहो घरात स्वयंपाक करणाऱ्या आणि घरकाम करणाऱ्या बायका सुद्धा दररोज स्वतःला सिद्ध करत असतात बरं का. हो, हे तर अगदी बरोबर आहे. बाबा, बापू, हे बघा, मला त्यावेळेला जे जे बरोबर वाटतं ना तेच मी करते. अहो पण सातत्याने तितक्याच गंभीरपणे स्वतःचं घर सांभाळणे खूप मोठं काम आहे खरंच. मा, पण तू तर इतके दिवस दोन्ही करत होतीस. मामा, मा घरातलं काम एकदम फास्ट आणि पटपट करते, हे माहितीये तुला? अरे करणारच तर. आणि अमोल, तुझ्या माच्या कामाचा उरक माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाला माहित असणार? हा बाळा, पण आपण इथं पण सगळेजण एकत्र राहून माझ्या कामाचा आनंद साजरा करतोयच की. बाबा, पण आपण मानी केलेल्या कामाचं सेलिब्रेशन करायला पाहिजे ना. अमोल, अरे आता काय आहे नवीन? अगं तिथे तू 5 लोकांचा जीव वाचवलाय, ती काही साधी गोष्ट आहे वय? हा दाजी, बरोबर बोलतोय अमोल. अहो पण आता रात्रीच्या वेळी आपण काय करणार? तेच तर,
काही वेळ का असते का नाही सेलिब्रेशन करायला? आता वेळ काय नाही, फक्त आणि फक्त सेलिब्रेशन 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 सेलिब्रेशन. काय चाललंय? मी काय म्हणते ते एकदा ऐकून तर घ्या. अहो भांजे, पण आता आपण करायचं काय? बाबा तू कर ना विचार. हो हो हो. बाबा आपण काहीतरी गोड खाऊन सेलिब्रेट करूया. अरे वा. दाजीबा, ही चांगली आयडिया आहे. अरे काय चाललंय हे? आता कोण बनवणार गोड? आमचा स्वयंपाक करून झालाय सगळा. हो, आणि तुम्ही आता गोड बनवत बसाल तर उशीर होईल मग. सर, अहो दीदी कायम आमच्यासाठी गोड बनवते, पण आज आम्ही बनवतो की काय भांजे? यस मामा, मला येत नाही पण मी मदत करेन. एक मिनिट. तुम्ही दोघ जण गोड बनवणार. झालं, मिळालं आपल्याला गोड. पण आज काही झालं ना तरी आमच्या सिंबाची इच्छा पूर्ण होणारच. अरे अर्जुन, आप्पे घरात बनवायची गरज नाही, मी बाहेर जाऊन घेऊन येतो की काय. बाबा खरं ना? हा, हे काय निघालोच मी. बघ ना, म्हणून म्हणतो इथे वेळ माझा बाबाचा घर बेस्ट. हो. अर्जुन दादा, पण तुम्ही एवढ्या रात्री आता बाहेर जाणार? हो अर्जुन, खरंच अरे खूप रात्र झाली आहे ना आता, नको. आप्पे, तिकडे कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना तू कलेक्टर ऑफिसला बोलवलंस, त्यांचं कौतुक केलंस, मग तुझ्या कामाचं कौतुक घरात नको व्हायला. हा खरं आहे अर्जा. जा लवकर जाऊन घेऊन या. आलोच. विनायकराव, देव करून आपल्या घराला रोज असा आनंद साजरा करायला मिळो. अहो बापू, यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला? सगळ्यांचं ठीक आहे, पण मी तोंड तेव्हाच गोड करेन जेव्हा अपर्णा आणि भाऊजी कायमचे वेगळे होतील.